हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या RP फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, याच्या अगोदर आपण या ब्लाऊज पीसचं कटिंग बघितलेलं आहे. तर आता आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर हे पहा, प्रथम मी कटोरी जॉईंट करून घेते. कटोरी जॉईंट करण्यासाठी मी तिथं दाखवलं होतं कटिंगमध्ये की अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे म्हणून. मग आता अशा पद्धतीने म्हणून मी इथं अर्धा इंचावरती बघा अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतलं आहे. डबल शिलाई घालून घेतली. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने आपण जर एक्स्ट्रा थोडासा पार्ट वाढला तर आपण तो कट करून घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कटोरीचा टक्स पॉईंट घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण जुन्या मेजरमेंट म्हणून ब्लाऊजच्या जुन्या मेजरमेंटवरून आपण टक्स पॉईंट बघूया. इथं टक्स पॉईंट आहे 9 इंचावरती. ठीक आहे, बघा 9 इंचावरती हा टक्स पॉईंट आलेला आहे. आपण कापडावरती घेते वेळी 9.5 घ्यायचा आहे, कारण वरती अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे. आपण इथून 9.5 इंचावरती हा टक्स पॉईंट घेतलेला आहे. ठीक आहे, आणि आपण दोन्ही साईडला ऑलरेडी शिलाई मार्जिनसाठी म्हणून टक्सचा 1.5 इंच आपण ठेवलं होतं. तिथंच आपण शिलाई मार्जिन 1.5 इंचाची घेणार आहोत आणि हा टक्स पॉईंट जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण टक्स तयार करून घेणार आहोत. बघा, त्याच्यानंतर अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं जेणेकरून तो व्यवस्थित वाटेल. बघा अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने कटोरी बसते आपली. ह्याच्या अगोदरचा कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला शिलाई मार्जिन किती आणि कशी ठेवली आहे ती लक्षात येईल. ते व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ठीक आहे, तर नक्की तुम्ही चेक करा तो पण व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग लक्षात येईल. अशा पद्धतीने कटोरी जोडून घेऊयात दोन्ही साईडच्या. त्याच्यानंतर आपण योकपट्टी जोडून घेणार आहोत. बघा, योकपट्टी जोडते वेळी आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवली होती. बघा, तर आपण 1/2 इंच योकपट्टी अशा पद्धतीने जोडण्यासाठी शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने बघा योकपट्टी जोडून घेतलेली आहे. एक आपली ओरिजिनल आणि एक आपली दुसरी म्हणजेच आतमधल्या साईडची आहे. त्याच्यात तिथून आपण एक दाब पट्टी मारून घेऊयात जेणेकरून व्यवस्थित योकपट्टी बसू शकते. पहा अशा पद्धतीने दाबपट्टी देऊन घेतलेली आहे. हा योकपट्टीचा आपल्या बाहेरचा भाग आहे. ठीक आहे, त्याच्यावरती पण आपण एक शिलाई देऊन घेऊयात. जर एक्स्ट्राचा थोडासा भाग झाला तर कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली योकपट्टी तयार झालेली आहे. बघा, आणि आपण जोडते वेळी अर्धा इंचावरती शिलाई मार्जिन घेणार आहोत. शिलाई टाकणार आहोत, कारण का तर आपण कटिंग करते वेळी 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे 1/2 इंच आपण जॉईंट करण्यासाठी पट्टी गेली आणि अर्धा इंच आपण इथं जॉईंट करण्यासाठी गेली. आपली तयार योकपट्टी 2.5 इंचाची तयार झाली. बघा, त्याच्यानंतर अशा पद्धतीने ब्लाऊज बघा फोल्ड करून घ्यायचं आहे.
जी ऑलरेडी शिलाई होती त्याच्यावरती पुन्हा एकदा अशा पद्धतीने बघा इथे नीट समजून घ्या. अशा पद्धतीने उलट्या बाजूने योगपट्टी आपण शिलाई मारून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे बघा अशा पद्धतीने बाहेर काढून घेणार आहोत तो पार्ट. आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपली योगपट्टी पॅक झालेली आहे. ठीक आहे. तर मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ कसे वाटतात त्याच्यासाठी कमेंट करत जा. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करत जा. तर हे पहा अशा पद्धतीने आपली पूर्ण उंची व्यवस्थित 13.5वरती आलेली आहे. ॲक्च्युअली 14 इंचावरती वाढली आहे. अर्धा इंच आपल्या शिलाई मार्जिनवरती शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. आणि योगपट्टी पण बघा व्यवस्थित आलेली आहे दोन्ही साईडने. अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण दाबपट्टी देऊन घेणार आहोत योगपट्टीवरती, जेणेकरून ती फिनिशिंगला छान दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 1.5 इंच पट्टी घेणार आहोत हुकपट्टीसाठी. तर बघा अशा पद्धतीने 1/2 इंच आपण शिलाई मारून घेणार आहोत, कारण आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवली होती तिथं बघा. तर आपण 1/2 इंच शिलाई मारून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपली हुकपट्टी देखील तयार झालेली आहे. आता आपण आयपट्टी तयार करून घेणार आहोत. आयपट्टी आपण 2.5 इंचाची घेतलेली आहे. ती पण अशा पद्धतीने 1/2 इंच शिलाई मारून घेणार आहोत. साईडला 1/2 इंच शिलाई मारून अशा पद्धतीने ती पण तयार आपण 1 किंवा 1.5 इंचाची तयार करून घेणार आहोत आयपट्टी. ठीक आहे. तर आता हा आपला बॅक साईडचा पार्ट आहे बघा. आपण इथं बॅक साईडला शोल्डर होती 11 इंच, म्हणजेच शोल्डरच्या निम्मे आपण 5.5 अधिक अर्धा इंच 6 इंचावरती शोल्डर टाकलेली. त्याच्यानंतर आपण 1/2 इंचावरती 2.5 अधिक 1/2 अशा पद्धतीने आपण गळा रुंदी घेतलेली आहे. आणि ही गळा उंची आपण 8.5 अधिक अर्धा इंच म्हणजे 9 इंचावरती बघा अशा पद्धतीने आपण गळा उंची घेतलेली आहे. ठीक आहे. तर इथं बघा मी त्याच पार्ट उरलेला होता त्याचा आपण 6.25 इंचावरती आपण अशा पद्धतीने घेऊन पट्ट्या काढून घेणार आहोत पायपिंग करण्यासाठी, म्हणजेच गोट मारण्यासाठी. अशा पद्धतीने बघा 6.25 इंचाच्या आपण पट्ट्या काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर ते आपण असे क्रॉस धरून 1/2 इंचावरती शिलाई मारून घेणार आहोत. अशा पट्ट्या काढल्यामुळे काय होतं की व्यवस्थित गोट बसते, म्हणून आपण अशा पद्धतीने पट्ट्या जोडून घेणार आहोत बघा या सगळ्या. त्याच्यानंतर आपण इथं 1/2 इंचावरती शिलाई मार्जिन देऊन घेणार आहोत बघा, शिलाई देऊन घेणार आहोत.
आणि मध्ये मध्ये कट देऊन घ्यायचं, जेणेकरून आपली पायपिंग ताणणार नाही आणि जिथच्या तिथं व्यवस्थित बसेल. त्याच्यानंतर पाव इंच आपण दुमडून घेऊन पट्टी तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. आणि आता आपण ही पायपिंग करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. जेवढी होईल तेवढी आपण नाजूक अशी बारीक करून घ्यायची. पायपिंग ओबडधोबड करायची नाही आहे बघा, म्हणजे ती दिसायलाही छान दिसते. शिलाई पण टाकते वेळी एकदम कडेबरोबर घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा कंबर आहे 32, 32च्या निम्मी 16, 16च्या निम्मी 8 अशा आणि अधिक 1 इंच घेऊन आपण त्याचे निम्मे करून अशा पद्धतीने टक्स मारून देऊन घेतलेला आहे बघा. टक्स 4.5 इंचावरती घेतलेला आहे, कारण उंची जास्त आहे म्हणून. अशा पद्धतीने बघा 4.5 इंचाचा आपण टक्स देऊन घेतलेला आहे दोन्ही साईडने. अर्धा इंच आपण टक्स देऊन घेणार आहोत बघा अर्धा इंचावरती. हलकासा आपण इथं कट देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण 1.5 इंचाची कंबरपट्टी घेणार आहोत बघा. पाव इंच आपण इथं घेऊन पट्टी जोडून घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवली होती शोल्डरसाठी, त्या अर्धा इंचावरती आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. आणि हलकासा गळ्याच्या साईडला उतार घेणार आहोत, जेणेकरून फिटिंगला व्यवस्थित बसतं. अशा पद्धतीने हलकासा आपण उतार देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर मी हातासाठी पण अशा पद्धतीने पट्टी जोडून घेणार आहे, कारण मला हाताला थोडी कमी पडलेली आहे, कापड कमी पडलेला होता म्हणून. त्याच्यानंतर आपण त्याच्या सेंटरला कट देऊन अशा पद्धतीने आपण हात जोडून घेणार आहोत बघा. हात नेहमी जोडताना लक्षात घ्या सेंटरपासून जोडून घ्यायचं आहे, कारण व्यवस्थितरित्या हात बसतो, नाहीतर एका साईडला कमी जास्त असं होऊ शकतं. हे बघा अशा पद्धतीने आपली बाई एकदम परफेक्ट बसलेली आहे, ना कमी ना जास्त झालेली आहे. त्याच्यासाठी कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे जोडून घेणार आहोत. तर पूर्ण उंची होती 32, म्हणजे 32च्या निम्मे 16, 16 इंचावरती खुणा करून घेतली बघा. त्याच्यानंतर जे आपण उरलेले होते त्याचे आपण निम्मे करून घेणार आहोत. आता उरले आहेत बघा 5 इंच, 5च्या निम्मे 2.5 इंच अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला 2.5 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहोत, शिलाईसाठी ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीने. आणि ते 16च्याही निम्मे म्हणजेच 8 इंचावरती एक खुणा करून घेणार आहोत. आणि ही आयपट्टी आपली वाढीव असल्यामुळे ती सोडून त्याच्या पुढे आपण 8 इंचावरती खुणा करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा.
8 इंचावरती खुणा करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दंडगेर जो असेल त्याच्यावरती खुणा करून घेणार आहोत. दंडगेर आहे 6 इंच. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा आपण हे पार्ट जोडून घेणार आहोत दोन्ही साईडचे. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मैत्रिणींनो. जर व्हिडिओ आवडत असेल तर सांगत जा. गळा पण बघा आपला परफेक्ट आलेला आहे 6 इंचावरती. बघा किती छान पद्धतीने ब्लाऊज तयार झालेला आहे. योगपट्टी पण देखील परफेक्ट, बाही पण एकदम व्यवस्थित झालेली आहे. बघा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट बसलेली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगत जा. किंवा तुम्ही ब्लाऊज शिवलेलं कसं होतं आहे ते पण नक्की सांगत जा. किंवा त्याच्यात काही चुका झाल्या तर मी सांगू शकते अशा पद्धतीने. बघा खूप छान पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. थँक्यू सो मच.